आजोबांच्या घरात एक मनीमाऊ राहत होती. त्या मनीमाऊची एक फार वाईट खोड होती. ती चोरून आजोबांचा डोळा चुकून स्वयंपाकघरात धाड टाकीत असे. स्वयंपाकघरात ठेवलेले मलाईदार दूध, चवदार मासा, चीज, लोणी पोटात भूक असो नसो क्षणात खाऊन टाकत असे. एकदा काय झालं, खादाळ मनी मांजरीनं एवढं खाल्लं की तिची ढेरी फुगली. तिला हलता सुद्धा येईना, श्वासही घेता येईना. तिला खूप अस्वस्थ वाटू लागलं. पोटात त्रास होऊ लागला. रात्र झाली. तिला झोपही येईना. या कुशीवरून त्या कुशीवर आणि त्या कुशीवरून या कुशीवर. मनी मांजरी घाबरली. तिला आपल्याला काय होतं हे नेमकं कळेना. टमाटम पोटाच्या नगाऱ्याचा तिला त्रास होऊ लागला. हळूहळू कशीबशी तिला थोड्या वेळाने थोडी डुलकी लागली. थोडा डोळा लागला, पण मनीचं फुटकं नशीब. तिला स्वप्नात आजोबांचा भयानक टायगर कुत्रा दिसला. तो तिच्यावर दात विचकावीत रागात भुंकत आहे. थांब, आता तुला कशी मजा दाखवतो मी, असं म्हणून मनी मांजरीचा पाठलाग करत आहे. स्वयंपाकघरातून मनी मांजरीला पिटाळून लावण्याची त्याच्यावर रागाने झेप घेत आहे. हे असे भयंकर स्वप्न पाहून मनी मांजरीची छाती धडधडू लागली. मनी मांजरी दुसऱ्या दिवशी स्वयंपाकघरात हजर झाली. नेहमीप्रमाणे हावरट मनी पोटात जागा नसतानाही खाऊ लागली. लपलप जिभेने सगळं फस्त करू लागली. त्या रात्री तिला पुन्हा वाईट स्वप्न पडलं, त्या भयंकर टायगर कुत्र्यासारखं. दुसरा दिवस उजाडला. हावरट मनी आपल्या नेहमीच्या खादाळ सवयीने सकाळी सकाळी स्वयंपाकघरात घुसली. तेवढ्यात मनी मांजरीला टायगर कुत्रा स्वयंपाकघराच्या दारात राखण करत असलेला दिसला. मनी माऊची काय मजाल, टायगर समोर असताना स्वयंपाकघरात घुसून मलाईदार दूध, ताजे मासे, लोणी यावर ताव मारायची. मनी माऊ मनात म्हणाली, बरं जाऊ दे, आज मलाईदार दूध, ताजे मासे, लोणी, केक नाही तर नाही, दुसरं काही जे मिळेल ते खावं आणि गप्प बसावं. त्या रात्री मनी माऊला झोप लागली. मनी माऊ झोपेत चांगली 7 मजली घोरत होती. तसेच तिला झोपेत स्वप्न पडलं नाही. त्या रागीट टायगरचं त्या दिवसापासून मनी माऊने ठरवलं, यापुढे कधीही हावरटसारखं चोरून चोरून टमाटम पोट भरेपर्यंत खायचं नाही. धन्यवाद.